तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलेलो आहे आज स्क्रॅप दुकानात. आज आपल्याला काम निघलेलं आहे स्क्रॅप दुकानात, कारण की अर्जंटमध्ये गाडी येणार आहे मालाची. त्यामुळं आपल्याला काम करायला पाहिजे. तर कोणतं काम आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. हां, तर मित्रांनो, जे समोर स्क्रॅप पडलेला आहे का नाही, ते स्क्रॅप आज लोड होणार आहे गाडीत. तर त्यासाठी का नाही ते डबे पूर्णपणे चेपून सफाई करायची आहेत मला. तर व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो. तर समोर जे ढीग बघू शकताय ना तुम्ही, तो ढीग आपल्याला पूर्णपणे फोडकाम करून त्याला सफाई करायचं आहे, म्हणजे त्याला चेपवायचं आहे. तर आपण लागूया कामाला. त्याआधी की नाही हत्यार घेऊया पहिला. हे मेन हत्यार आहे, सगळ्यांना चेपवती येईल. तर दुसरं हत्यार अनेक 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 हत्यार कुठं आहे? तर हत्यार कुठे गेलेलं आहे काय माहिती. तर हातोडी आपल्याला सापडणं झालेली आहे. हातोडी तयार करून घ्यायला पाहिजे आता मला, कारण की सगळं हत्यार घरी आहे एवढं. तर याला तयार करूया आपण आता. तर मित्रांनो, आपण हातोडी तयार केलेली आहे आणि ह्या हत्यार लागूया कामाला. तर हे सर्व तेलाचे डबे पूर्णपणे फोडून त्याला पूर्णपणे सफाई करून आणि एका ताराने गुंडाळून बंडल मारायचं आहे तिथं आपल्याला. आपण हे काम लई दिवसानं करावले, कारण की हे काम आपल्याला जमत नाही, तरी पण करायला लागणार आहे, कारण की कष्टाशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. कारण की आपले भाऊ वगैरे सगळे गेलीत फिरायला. तर गाडी लवकर येणार आहे, त्या आधी आपल्याला हे सगळं काम करून घ्यायला पाहिजे. तर लावूया कामाला मित्रांनो.
अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण तेलाचे डबे असा शेप द्यायला आहे त्याला चेपायला पूर्ण. आत्तापर्यंत 2 डबं चेपून झालेले आहे आणि तेवढं ते हातोडे आणि निघलेले या दांड्यातून आणि बसवले. तर अजून कमीत कमी एक 50 डबे आहेत, अजून मागाने आहेत, काढणार आहे ते. तर पूर्णपणे व्हिडिओ मी काढू शकत नाही, जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हात बघू शकताय मित्रांनो, एवढी डबा असं राहिल्या आहे, एवढी डबा आपण शेकलेली आहे आणि आपला हात्यात तुटलेला आहे आणि परत तर याला आणि जोडायला पाहिजे मला. तर मित्रांनो, हातोडीमधूनच म्हणजे खराब झालेली दांडा तुटलेला, त्यामुळं का नाही ह्या हत्यारामुळं पूर्ण डबं फोडलेलं आहे आणि सगळी डबे बाहेरची झालेली आहे. फक्त का नाही ही 7 डबे राहिलेली आहे. तुम्हाला दाखवतो चेपलेली डबं आता. तर मित्रांनो, हे मी आता का नाही यांना पूर्णपणे फोडून का नाही असं टाकलेलं आहे या बाजूला आणि त्या ह्याच्यात काम चालू आहे त्या हत्यारचे. अशा प्रमाणे का नाही सप्पे करून ते तारणं बंडरबार लागते. तर हे जर मी केलेलं आहे तर त्या धुमूसनं का नाही पूर्णपणे असं सप्पे करायचे आहे. फक्त राहिले फक्त आता हे 7 डबे. तर हे 7 डबे फोडले का नाही ते काम चालू होणार आहे सप्पई करायचं. तर मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हा डबा म्हणजे तेलाचा डबा घरगुती तुम्हाला तर माहीत असेल, हॉटेलमध्ये बऱ्यापैकी सगळ्यात म्हणजे घरात पण असतात. तर तुम्ही हा किती रुपयाला विकता ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुम्ही हा किती रुपयाला स्क्रॅपवाल्याला डबेवाल्याला किती रुपयाला विकता तुम्ही हा कमेंट करून मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपली डबल चेपून झालेली आहे. आता आपण याचा का नाही याचा बोकणा करणार आहे, तिजोरी. तर तुम्ही याला काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तिजोरी, अलमारी, शॉकेश, तर तुमच्या याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर याला आपण आता स्क्रॅप करणार आहोत, चक्का सुरू करायचा याला. तर त्यासाठी आपण हे हत्यार घेतलेलं आहे.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.